तर नमस्कार सगळ्यांना। आता बघा आम्ही आज जाणार आहोत मस्तपैकी गाडी आणायला। त्यासाठी बघा कोण कोण आले। मोठ्याताई यायला लागल्या त्या आणि बारक्याताई कालच आल्या त्या। तर गाडी आणायला चाललो बघा, 2 चाकी आणि त्याच्यावर टाळकी किती बसणार आहे ते बघा। आता बघा तुम्हाला दाखवते। बघा हाय नाही नाही आम्ही तर हाय, आम्ही दिसतच नाही। दिसताव तुम्हाला दिसेना। कॅमेराच पुसला नाही तू। पुसलंय तर दिसते का? हो का पुसलेलं निशाण दिसतंय का? दिसतंय का? हे भांडकरी बायको आहे माझी सगळ्या संघ भांडायचं ते तुमच्या संघ भांडायला लागलं म्हणूनच आली कॅमेरा घेऊन। मी काय चुकीचं बोलले नव्हती, मी चांगल्याने म्हणलं होतं। म्हणूनच म्हणलं बघा काय चालू आहे तुमच्या दोघांचं। असं मवळकीनं राहता हिडत भांडता होय। आम्ही बघा मस्त अशी नाही ए, थांबा त्याला बी बी आहे होय। आम्ही मस्त तसली खेकडा गाडी आणायला चाललोय। खेकडा गाडी एक म्हणतंय खोकडा, एक म्हणतंय खेकडा, नेमकं हाय तरी कसले बघा की त्याचं नाव राहिलं बघलेला। R15 म्हणायचं नाही आपलं, मस्त ते असे कशी चालवती बघ आता ही R15 म्हणायचं। ही बसती गाडीला घेऊन अंगावर। ट्राय करून बघायला मला येत नाही। योगिता मी तुला शिकवते काय? तुम्ही शिकवता पण मी तुमच्या माग बसणारच नाही। नाही बसायला नाही गेल्या पाहिजे ना बुलेटवर ना, तसं मी आता ह्या गाडीवर बसणार आहे। आता काय करणार बाबा? आता काय करणार? आय माझीच गॅरंटी नाही। नाही येते तुला गाडी। इथे तुमच्या आईचा विश्वास आहे तुमच्यावर, पूर्ण विश्वास आहे ना। पण माझ्या मते विश्वास पाणीपतात गेला। नको बाबा, तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही, माझ्यावर कधी विश्वास ठेवायचा? डंपर मध्ये बसलो राम 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 नको असं करू लय भ्या वाटतं मला। त्या पाण्यात पण भ्या वाटतंय तर मुदम तिथं पाण्यात पण नेते। त्या ट्रक त्या दिवशी नको म्हणून बसायला गेलो, काय तोंड केलं बघितलं मी। लय भीती कसले आणले काय असं अंगावर काटा येते ते बिकडी। अंगावर काटा येते मग, आळीचं काटा येतं, पाण्यात पाच करून तिला काळा कुट्ट गरगरीत चहा पाच करून एकदा। अहो काय कसली तुमची बहीण असली काय माहिती आमच्या गळ्यात टाकली असली बिकडी। तुमचं गळ्यात पहिल्यांदा कळलं नाही त्या गळ्याला तुमच्या, पण तुमच्या गळ्यात नाही, तुमच्या भावाच्या गळ्यात आहे। भावाचे जरी असलं तरी ते आम्हालाच घ्यायला लागतंय की। काय जेलता घ्या बरं उचलून बघू जेलता का? तू मला उचलायची वय ही कसं ए फुग्याची हवा जायची फुग्याची लागलं ती व्हायला गुळगुळीत साडी। गाडी कधी आणायला जायचं? एकूण आता जायचंय मी, तीच कोण कोण मंडळी आले ती गाडी आणायला जायला, तीच दाखवायला आली। आणि ते आंबाबाई यायला लागले ते की बाबा मसोबा दोन्ही यायला ते म्हणजे तुम्ही नंबर हाणला म्हणून लगेच त्यांना नाव। तुम्ही पण मागं राहिला असतो ना, आम्ही पण असंच काय काय म्हणलं म्हणले असते। मी आंबाबाई म्हणजे देवीचं नाव घेतलंय, मग मी मसोबा देवाचं नाव घेतलंय। बहिरूचं म्हणणं कसं होतं, असं काय उशीर होतं म्हणून त्यांनी म्हणलं असं चला संध्याकाळी जाऊ आपण। मी म्हणलं मला वाटतं बहिरू म्हणलं काही बहिरूच काय म्हणणं आहे तवा? कसं नाव घेते बहिरू म्हणजे देवाचं नाव आहे भैरूनाथ। प्रत्येक वेळेस असंच असतं। आता ह्याच्या पुढे येतो का बघा मी आता हिला घेऊन, बघा मग हिला सांगतो कसं आहे ते। मी म्हणलं चला आईनं संध्याकाळी नाव ठेवलंय भैरूनाथ। म्हणजे तुम्हालाही वाटत नव्हतं काय? मी यातच होतो, आधीच तयारी होती माझी, हीच हालाय तयार नव्हती। अयो खरं सांगितलं खरं सांगितलं सकाळी राग येतो। मला गेलता हो का बहिरू बाप म्हणते ती जातो की सारखं जातो की आईनं नाव ठेवलं होतं असं आहे बघा। भैरूनाथ। आलं तर घेऊन आलं तरी माझ्यावरच ओरपटा टाकडे येते आणखी। कशाच घेऊन आली तू? मला घेऊन आले कुत्रे, मी गाडी घेऊन आलोय। कुत्रे म्हणले मला। मग काय म्हणले? तुम्ही बघा कुत्री म्हणले ती तिला। मी काय डेट वेट करणार नाही, तसंच ठेवणार। टाक तसंच टाक, त्यांना त्याशिवाय कळत नाही। शिव्या दिल्या तुम्ही मला, चक्क शिव्या दिल्या। खोटं बोलतीये, खोटं तुम्ही बोला, बघा आम्ही नाही बोलत। बघा मग व्हिडिओत सुद्धा एवढं म्हणू शकते तर माग तर काय काय म्हणत असते। बघ तूच बघ आता, बघ तुझाच भाव आहे बघ। काय काय बोलतो काय माहिती पुरेला आमच्या।
उशीर झालाय. हा उशीर झाला ना मोठ्या ताई यायचे ते घ्या अजून मुख्यमंत्र्याचा आदेश आलाय फोन करायचा आहे चला म्हणे लवकर. हा कुठवर आले ती डायरेक्ट सोलापूरला येणार आहे ती, चला होय ए नाही नाही येणार आहे ती, चला. ए नाही चला ए जेवण करू जेवण आपण. करून चला, बघा चला. फोन करून कुठवर आले ते बर बर चला आता माझा पण लागला हात ऐक दुखायला चला.